शुकशुकाट होता ज्या बारामतीमध्ये काल स्मशान शांतता होती, आज तीच बारामती रस्त्यावर उतरली आहे। का उतरली तर अर्थात आपल्या नेत्याची एक झलक पाहण्यासाठी, एक शेवट। पोलिसांना मागे घ्या ना जरा, थोडं मागे ना सर, या ना मागे, ते उगाच उद्या तिथे गर्दी करून जरा या मागे। भाऊसाहेब त्यांना मागे घ्या। अरे ते जरा मधून बाजू, कमांडर मधून बाजू, सगळे लाईन ओके अंत्ययात्रा सुरू होईल। त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आपल्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी प्राजक्ता आपण जनसागर लोटलं। त्यांचं आता पार्थिव गदिमा सभागृहाकडे नेलं जात आहे, ती दृश्य आपण पाहतो। शासकीय इतमामात त्यांचं अंत्यसंस्कार आज करण्यात येणार आहे। काटेवाडीतली ही दृश्य आपण पाहतो। त्यांना काठेवाडीमध्ये आता मानवंदना देण्यात येईल। त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होत आहेत। या ठिकाणी जवान दाखल झालेले आहेत आणि त्यांना मानवंदना दिली जाईल अगदी काही वेळातच। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानवंदना देण्यात आलेली आहे। शासकीय इतमामात त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। कुठे पॅन करतोय? काटेवाडीतली ही दृश्य आपण पाहतोय। आता काटेवाडीतून अजित पवार यांचं पार्थिव हे रथावर ठेवण्यात येईल आणि त्यानंतर गदिमा सभागृहापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे आणि साधारण 11च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। सध्या काटेवाडीतली ही दृश्य, पवार कुटुंबीय उपस्थित आहेत। काठेवाडीतनं जवळपास 10 ते 12 किलोमीटर दूर असलेल्या बारामतीमध्ये आता गदिमा सभागृहामध्ये त्यांना नेलं जाईल। तिथं सगळे बारामतीकर जमलेले आहेत। सकाळपासूनच त्यांनी किल्ला केलाय। या ठिकाणी त्यांचं शेवटचं दर्शन घेतलं जाईल आणि त्यानंतर रथारूढ होऊन त्यांची अंत्ययात्रा निघेल ती थेट विद्याप्रतिष्ठान शाळेमध्ये, जिथं त्यांनी अनेक सभा गाजवल्या, जिथं त्यांचा आवाज दुमदुमला, तिथं त्यांच्यावर अंत्यविधी होतील। हा रथ आपण प्राजक्ता पाहतोय, त्यांचा हसरा चेहरा या रथावर लावलेला आहे आणि या रथातूनच त्यांचं अंत्यदर्शन वाटेवरच्या अनेकांना होणार आहे। रस्त्यावरचे नागरिक त्यांचं दर्शन घेऊ शकणार आहेत। काटेवाडीतल्या पवार फार्ममधून आता त्यांचं पार्थिव हे रथात ठेवलं जाईल। रथाला सजवण्यात आलेला आहे आणि हसरा फोटो अजित पवारांचा, जसं व्यक्तिमत्व ते होतं तसाच फोटो तिथे लावण्यात आला आहे आणि त्यानंतर गदिमा सभागृहात त्यांचं हे पार्थिव रवाना होईल। तिकडून अजित पवार यांची ही अंत्ययात्रा सुरू होईल आणि विद्याप्रतिष्ठान मैदानात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। जसं शरद पवार यांचा पब्लिक कनेक्ट होता तसाच दांडगा जनसंपर्क अजित पवार यांनी सुरुवातीपासूनच तयार केला आणि आपल्या नेत्यावरचं निस्सीम प्रेम हे खरं तर आज कालपासूनच आपण पाहतोय। ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी गर्दी केली फक्त आपल्या नेत्याला पाहण्यासाठी। काटेवाडीतनं ते शेवटचे आता बारामतीकडे जात आहेत। ज्या काटेवाडीतलं काटेवन समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, त्या काटेवाडीत त्यांचं
शेवटचं दर्शन झालं आणि आता ते त्यांचा मृतदेह पुढे त्यांचं पार्थिव बारामतीकडे प्रस्थान ठेवत आहे. माझा नाही माझा पुन्हा आता त्यांचं पार्थिव हे गदिमा सभागृहाकडे रवाना होते. अजित पवार यांच्या भाषणात सतत ग्रामीण बाज किंवा लोकांची भाषा खरं तर दिसायची आणि त्यामुळेच ते खरं तर कार्यकर्त्यांमध्ये किंवा जनसामान्यांमध्ये इतके रुळले होते. आणि सध्या ही काटेवाडीतली आपण दृश्य पाहतोय. अजित पवार यांचं पार्थिव हे काटेवाडीतून खरं तर गदिमा सभागृहाकडे आता रवाना होत आहे आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. त्यांनी लोकांवर आयुष्यभर केलेलं प्रेम हे त्यांच्या आजच्या दिवशी लोकांच्या वागण्यातून लोकांच्या उपस्थितीमधून दिसत आहे. लोक त्यांच्या भावना व्यक्त करतायत. हे कार्यकर्ते, समर्थक, सामान्य नागरिक, राजकारणाशी शून्य संबंध असलेले हे बारामतीकर त्यांचं दादांवरचं प्रेम व्यक्त करताना पाहून खरंच हेलावून जायला होत आहे. प्रत्येक माणूस शोकाकुल आहे. बारामतीकर प्रत्येक माणूस त्यांचं सांत्वन केलं जात आहे. त्यांचे आप्तेष्ट या ठिकाणी उपस्थित आहेत. अजित पवार होते म्हणून काटेवाडीचं नाव होतं असं कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवल्या. अजित पवार गेले आणि आम्हाला पोरकं करून गेले, आता बारामतीचा विकास थांबणार असं देखील नुकतंच कार्यकर्त्यांनी म्हटलं. त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. शोकाकुळ वातावरणात सध्या अजित पवार यांचं हे पार्थिव काटेवाडीतून रवाना होतं आहे. त्यांचे कुटुंबीय सध्या उपस्थित आहेत. खरं तर काकांचं वय झालं आणि त्यानंतर सगळा आधार जो होता
अजित पवार यांच्या जाण्यानं खरं तर महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण हे अगदी